तर चला आज आपण ॲनिमल किंगडमचा 4th पार्ट बघणार आहोत. जसं की आपण 3rd पार्टमध्ये नॉन कॉर्डेट्समधील पोरीफेरा टू अस्केहेलमिंथेस हे 5 फायलम बघितलेले आहेत. तर या 4th पार्टमध्ये आपण ॲनिलिडा टू हेमिकॉर्डेटा हे 5 फायलम बघणार आहोत. तर चला ॲनिलिडापासून आता आपण स्टार्ट करूया. ॲनिलिडाला आपण ॲन्युलस लिटल रिंग असे म्हणतो. तर सिगमेंट, मेटामर्स, ऑन बॉडी सरफेस हे प्रेझेंट असतात. सिगमेंटेशन, मेटामेरिझन हे आपण बघितलेलं आहे, हे सगळ्याला माहीतच असते. लॉंग प्लस सर्क्युलर मसल हे लोकोमोशनसाठी ॲनिलिडाला हेल्प करत असतात. तर नेरिस लॅटरल अपेंडिक्स असे म्हणतो आणि त्याच्यामध्ये पॅरापोडिया प्रेझेंट असतो आणि तो स्विमिंगसाठी हेल्प करत असतो. तर ॲनिलिडाचे जर आपल्याला एक्झाम्पल बघायचे असेल तर ते म्हणजे नेरिस, क्रिटेनेमा, अर्थवॉर्म, हेरोडिनेरिया, ब्लड सकिंग लीच. आता आपण आर्थ्रोपोडा हा फायलम बघणार आहोत. आर्थ्रोपोडा सबसे बडा लार्जेस्ट फायलम हा आर्थ्रोपोडा आहे. एव्हरी 2/3 ऑफ आर्थ्रोपोडा. आता जर आपण बघितलं तर 3 ॲनिमल्स असतील तर त्याच्यामधले 2 हे आर्थ्रोपोडा या फायलममधले असतील, कारण आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा फायलम आहे. आणि तुम्हाला पाठ करायचं सांगितलं तर आर्थ्रोपोडा सबसे बडा, आर्थ्रोपोडा सबसे बडा असं म्हणायचं. आणि याची जी आर्थ्रोपोडाची जी बॉडी आहे 3 पार्ट्समध्ये डिवाइड असते. एक म्हणजे हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमन. आणि या आर्थ्रोपोडामध्ये स्टॅटोसिस्ट हे बॅलेन्सिंग ऑर्गन प्रेझेंट असते. त्याला सगळ्या बॉडीला तो बॅलेन्सिंग करत असतो आर्थ्रोपोडा हा. आणि याच्यामध्ये इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट आहेत, म्हणजे की ॲपिस, हनीबी, बॉम्बेक, सिल्कवॉर्म, ब्लॅसिफर लॅक इन्सेक्ट. आणि याच्यामध्ये वेक्टर्स पण आहेत, जसं की ॲनाफिलेस, क्युलेक्स अँड एड्स अँड मॉस्किटोज. ग्रिग्रेरियस पेस्ट, लोकस्टा, लोकस्ट, लिव्हिंग फॉसिल, लिम्युलस, किंग क्रॅब. आता आपण मलस्का हा फायलम बघणार आहोत. तर मलस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. आणि आता जर मलस्काची जर बॉडी बघितली तर हे काय हेड आहे आणि हे काय विसरल हंप आहे, हे मस्क्युलर फूट आहे. जर ही मलस्काची बॉडी आहे 3 पार्टमध्ये डिवाइड करतात, जसं की हेड, विसरल हंप आणि मस्क्युलर फूट. हेड, विसरल हंप आणि मस्क्युलर फूट. आणि याच्यावर जे लेअर असते ती कॅल्कॅरियस सेलनी बनलेली असते, एकदम बाहेरची लेअर. आणि याच्यामध्ये फिदर लाईक गिल्स पण असतात आणि हे टेंटॅकल्स पण असतात, सेन्सरी टेंटॅकल्स. त्याला रिस्पॉन्स देत असतो की आपल्यासमोर कोण आलेलं आहे काय नाही. ते मलस्काला रिस्पॉन्स देण्यासाठी सेन्सरी टेंटॅकल्स हे प्रेझेंट असतात. आणि फिदर लाईक गिल्स पण रेस्पिरेशन करण्यासाठी त्याच्याकडं मलस्काकडे प्रेझेंट असतात. आणि याच्याकडे एक हे आहे विसरल हंप आणि हे आहे मॅन्टल. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये प्रेझेंट असते मॅन्टल कॅव्हिटी. आणि माउथ कंटेन फाईल लाईक रॅस्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग कॉल्ड रेडुला. रेडुला हा प्रेझेंट असतो, त्याला चावण्यासाठी वगैरे वगैरे हे आहे रेडुला. बघा, रेडुला हा प्रेझेंट असतो, हा रॅस्पिंग ऑर्गन असतो. आणि मलस्काचे जर आपण एक्झाम्पल बघितले तर पिलाय ॲपल स्नेल, पिंटाडा पियर ऑयस्टर, सेपिया कटल फिश, लॉलिगो स्क्विड, ऑक्टोपस डेव्ही फिश, अप्लेसिया सी हेअर, डेंटॅलियम टक्सशेल, क्युटोफ्लुरा कायटॉन. आता आपण इखानोडर्मेटा हा फायलम बघणार आहोत. इखानोडर्मेटामध्ये जे एंडोस्केलेटन आहे ते कॅल्कॅरियस ऑसिकल्सपासून बनलेलं असतं. आणि याच्यामध्ये माऊथ पण असतं आणि ॲनस पण असतं. माऊथ हे लोअर साईडला असतं आणि वेंट्रल असतं, आणि ॲनस हे अपर साईडला असून डॉर्सल असतं. आणि इखानोडर्मेटामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट असते. आपल्याला कन्फ्युजन होते की पोरीफेरामध्ये वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट असते आणि इखानोडर्मेटामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट असते. आता हे आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल की इखानोडर्मेटामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट असते. आणि हे आपल्याला कोण काय काम करण्यासाठी हेल्प करते. तर तसं बघितलं तर लोकोमोशन करण्यासाठी हेल्प करते, फूड कॅप्चरिंग करण्यासाठी हेल्प करते आणि रेस्पिरेशन करण्यासाठी आपल्याला वॉटर वॅस्क्युलर सिस्टम हे आपल्याला हेल्प करत असतं इखानोडर्मेटामध्ये. आणि इखानोडर्मेटाचे एक्झाम्पल जर बघितले, आस्टरी स्टारफिश, इखायनस सी अर्चिन, अँटेडॉन सी लिली, कुकुंबरिया सी कुकुंबर, ऑफेन्शिया ब्रिटल स्टार.
आणि नॉन कॉर्डेट्समधला हा लास्ट फायलम आहे हेमिकॉर्डेटा. हा वर्क लाईक मराईन ॲनिमल्स आहे आणि याला आपण अर्लियर म्हणजे अगोदरच्या वेळेस अगोदरच्या काळात आपण याला काय म्हणायचो, सब फायलम अंडर कॉर्डेटामध्ये ठेवायचो आपण. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट हे ॲनिमलचे 2 टाईप आहेत ना, तर आपण याला कॉर्डेट याच्यामध्ये टाकत होतो अर्लियरमध्ये. पण नाऊ आता जस्ट आपण सेपरेट फायलम केलेला आहे, तो अंडर नॉन कॉर्डेटामध्ये आपण टाकलेला आहे. जर आपल्याला विचारलं की एक्झाममध्ये येते की नाऊ आता आपण कशामध्ये टाकलेलं आहे, तर आता हे नॉन कॉर्डेट्समध्ये टाकलेलं आहे. आणि अर्लियर कुठं होतं, अर्लियरच्या वेळेस कॉर्डेट्समध्ये होतं. तर बॉडी इज सिलेंड्रिकल कंपोजर ऑफ प्रोबासियस, कॉलर आणि ट्रंक. बॉडी ही 3 टाईपमध्ये सिलेंड्रिकल असतेच आणि याला 3 टाईपमध्ये आपण डिवाईड करतो. एक जर बघितलं प्रोबासिस, एक असते कॉलर आणि एक असते ट्रंक. आता हे काय आहे, हे आहे स्टोमोकॉर्ड. इथे काय असते, इथे असते स्टोमोकॉर्ड. हे आहे स्टोमोकॉर्ड. स्टोमोकॉर्ड सिमिलर टू नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड तर आपल्याला माहीतच आहे कसा असतो, तर हे स्टोमोकॉर्ड हा नोटोकॉर्डसारखा असतो. आणि याच्यामध्ये रुडिमेंटरी स्ट्रक्चर पण प्रेझेंट असते ह्या कॉलर रिजनमध्ये. कॉलर रिजन ही आहे बघा, याच्यामध्ये असते रुडिमेंटरी स्ट्रक्चर. आणि या हेमिकॉर्डेटाची एक्झाम्पल आहेत बलेनोग्लासेस आणि सॅकोग्लासेस. आणि ही जी डायग्राम आहे ती बलेनोग्लासेसची आहे. थँक्यू. आणि 5th पार्टसाठी फॉलो मी.